तिसरी वेळेला गोष्ट झालेली आहे. शिंदे साहेब मला एक सांगा, तीन वेळा करतो. मगाशी देवेंद्र फडणवीस दोन मिनिटं अरे मगाशी देवेंद्र फडणवीस साहेब मगाशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हटले की फास्ट ट्रॅक वरती आम्ही हा निकाल लावू. मला एक फास्ट ट्रॅक वरती असा कोणता निकाल आहे शिंदे साहेब की तो आत्ताची आता 2 ते 3 दिवसात लागलेला आहे. अनेक वर्ष झाले फास्ट ट्रॅकचा हा विषय चालू आहे. साहेबांना बोलू दे. हा साहेब बोला तुम्ही आता. बोला 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 साहेब बोला. हा आणि त्यांनी मला सांगितलं की आरोपीला आम्ही अरेस्ट केलेला आहे आणि हे ताबडतोब याच्यामध्ये असे सगळे पुरावे ऐका ना. हॅलो हरकत नाही ना शिंदे साहेब पण मी त्याला सांगितलं या जणाने आम्हाला सजा होऊ शकत नाही. 2 दिवसामध्ये ऐका शिंदे साहेब 2 दिवसामध्ये जर तुम्ही निकाल लावत असाल तर आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. 2 दिवसानंतर जर तो निकाल गेला तर ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याला पूर्ण जबाबदार सरकार. निकाल आम्हाला फाशी हवी आहे. निकाल दुसरा नकोच आहे. निकाल दुसरा साहेब नकोच आहे. TV9च्या माध्यमातून 2 मिनिटं आपण एकंदरीत बघू शकतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी फोन केला होता आणि नागरिकांशी संवाद साधला आहे. मात्र आपण बघू शकतो की हे सर्व नागरिक जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहेत. आरोपीला आमच्या ताब्यात घ्या आणि लवकरात लवकर या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघू शकतोय उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरती बोलणं केलं. काय सांगितलं त्यांनी? एकनाथ शिंदे आपल्याशी फोनवरती बोलले आहेत. काय सांगितलं त्यांनी? सगळ्यांचं सध्या फक्त एकच सांगणं चालू आहे. सगळ्यांचं एकच सांगणं चालू आहे. 2 मिनिट सध्या ऐका मुख्यमंत्री साहेबांशी मगाशी सुनेत्रा वहिनींनी आमचं बोलणं करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता विश्वजित देशपांडे होते, त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावून दिला. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत हेच आश्वासन दिले पण आता आम्हाला आश्वासन नको. आम्हाला 2 मिनिटं आम्हाला आता कृतीमध्ये तुम्ही करून दाखवायचं आहे. नाही जोपर्यंत त्यांनी आश्वासन दिले जर नाही झालं तर आम्ही त्या आरोपीच्या ऐका 2 मिनिटं आता एकनाथ शिंदेंनी तुम्हाला काय सांगितलं? आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी हेच आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवा.